उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावं. संजय राऊतांमुळे पक्षाचं सर्वाधिक नुकसान. आमदार निलेश राणे. सिंधुदुर्गातील विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमानिमित्ताने बोलताना आमदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. गेल्या 10 वर्षात मतदारसंघासाठी आवश्यक ते प्रयत्न झाले नसल्याचा आरोप करत त्यांनी आपण विधिमंडळात सर्वाधिक चर्चा मतदारसंघाच्या विकासासाठी केल्याचे सांगितले. ठाकरे गटातील खासदार आणि आमदार पक्ष सोडत असल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. तसेच पक्षाच्या अधोगतीसाठी संजय राऊत जबाबदार असून त्यांच्यामुळे सर्वाधिक नुकसान झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ऑपरेशन टायगरपेक्षा पक्षातच आत्मपरीक्षणाची गरज असल्याचं सांगत राणे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. संजय राऊतकडे आता स्वतःकडे काय राहिलेलं नाही. राडे करायला तर कोण आहेत त्यांच्याकडे. मला भीती अशी आहे की आता संजय राऊतच फटके खातील की काय उबाटावाल्यांकडून. बघा, त्यांनी आता अंत बघितलेला आहे त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांचा. सर्वात जास्त नुकसान कोणी केलं होतं पक्षाचं? संजय राऊतांनी केलं. आता राडे व्हायचेच असतील ना, पहिले संजय राऊतलाच फटके घातले पाहिजे. तिथून सुरुवात करा. कारण का आपण योग्य दिशा बघायची असेल तर पहिले फटके योग्य माणसाला पडले पाहिजे. उगाच राडे करून आता त्याला राडे करणारे पण त्यांच्याकडे कोण राहिलेलं नाही हो. संजय राऊतनी नको त्या उड्या मारू नये. दुसऱ्यांना फटके देता देता आता स्वतः फटके खायची वेळ आलेली आहे, एवढं त्यांनी लक्षात ठेवावं. जास्त आणि त्यांच्याकडून दुसरी अपेक्षाही काय, आता सगळं वाटोळं लावून टाकलेलं आहे. जी काय सुपारी घेऊन उबाटाचे वाटोळं करायचं होतं ते सगळं केलेलं आहे संजय राऊतांनी. आता नवीन काय, आता हे पण त्यांच्याकडे तसे राडे करणारे पण कोण नाही. असं कोणी म्हणतो संजय राऊत असंही म्हणतो की कुठलं तर त्याला तुडवा म्हणून, कुठलं तर त्याला तुडवा असं देखील म्हणतात. आता बघा किती लोकांना तोडवतील ते. अहो, यांच्याकडे कोण राहिलं नाही तोडवण्यासाठी. पण ते सगळे होते ना, ते सगळे इकडे तिकडे आलेत. तर यांच्याकडे तोडवणार आहे कोण? नाव तरी सांग. कोण तोडवणार? जे कोण होते ना, ज्यांच्यात कॅपॅसिटी होती ते सगळे आमच्यात आहेत, आम्हीच आहोत. ही नको ती भाईगिरीची भाषा संजय राऊतांच्या तोंडातून बरं वाटत नाही. महाराष्ट्र पुढे चाललेला आहे, योग्य दिशेने पुढे चाललेला आहे, विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे चाललेला आहे, इन्फ्रास्ट्रक्चरच्या दिशेने पुढे चाललेला आहे. आता ज्यांना तुमच्याबरोबर राहायचंच नाहीये ते कशामुळे राहतील? काय मिळतंय त्यांना तिकडे? त्यांची कामं होत नाहीये, त्यांचे नेते त्यांना भेटत नाहीये. इथे शिंदे साहेब 24 तास अवेलेबल आहेत, विकासाची कामं होतात. मी माझंच उदाहरण दिलं तुम्हाला. असे असंख्य लोक आहेत जे तुम्हाला सांगतील की शिंदे साहेबांकडे गेल्यावर कामं होतात. आता यांच्याकडे कोण भेटत नाही. हा संजय राऊत एका खोलीत बसून ही सगळी पत्रकार परिषद घेणार. अहो, उबाटाची जे कार्यकर्ते आहेत ना ते खरोखरच मारतील याला एक दिवस. कारण का ह्यांनीच वाटोळं लावलंय सगळं. अजून कोणाची चूक नाही, पहिली काय ह्यांचीच चूक आहे, ती अगोदर शोधली पाहिजे. बघा, हे होणारच होतं. मी म्हणून सांगितलं ना, त्यांना आत्मपरीक्षण करण्याची आता गरज आहे. हे ऑपरेशन टायगरवर लक्ष ठेवण्यापेक्षा तुमच्या पक्षात एक ऑपरेशन लफंगा करून टाका. जो संजय राऊतमुळे हे सगळं काही नुकसान होत चाललंय ना तुमच्या पक्षाचं, एकदा त्याचंच ऑपरेशन करून टाका. कारण का इतर तुम्हाला जर कारणं जर शोधायची झाली तर भरपूर कारणं आहेत, पण सुरुवात कुठून तरी केली पाहिजे. मी फक्त खासदारांचं नाही बोललो या साहेबांना उत्तर देताना, आमदार पण अनेक संपर्कात आहेत, ते येणाऱ्या टप्प्यात दिसतील तुम्हाला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सिंधुदुर्ग.